शालिवाहन राजवटीमधील जे राजधानीचं प्लेस होतं ते म्हणजे पैठण. आणि ह्या पैठणमध्ये अनेक जुने वाडे आहेत. त्यातले बरेचसे आता पडलेले आहेत आणि त्या वाड्यापैकीच एक वाडा मी आपल्याला आज दाखवणार आहे. आणि या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की या वाड्यामध्ये नाजूक असं कलाकुसरीचं काम आहे. काही फॉरेनरनी येऊन तिथले फोटो घेऊन गेलेले आहेत त्या कलाकुसरीचे. एकदम बारीक नक्षीकाम आहे. तर इथं नागोरी बंधू राहतात सगळे. तर हे नागोरी बंधूचा वाडा आहे. आम्ही गेल्या 180 वर्षापासून 90-95 वर्षापासून इथंच वास्तव्य करतो पैठणमध्ये. आम्ही मूळचे राहणारे राजस्थानचे डिडवानाचे. डिडवाना आला नागोर जिल्ह्यात. नागोर जिल्ह्याहून आम्ही इथं डायरेक्ट पैठणला आलो. प्रतिष्ठान नगरी, त्यावेळेस इथं प्रतिष्ठान नगरी म्हणून ओळखली जातो. हो बरोबर. आमचं मूळचं तिकडचं नाव तोष्णीवाले, पण आम्ही नागोरून इथं आलो आणि इथं आल्यामुळे मारवाडीचं पहिलं घर म्हणून नागोरचे नागोरी 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 असं आमचं नाव पडलं. अशा या प्रकारे आमचं आडनाव सुद्धा इथं आल्यावर चेंज झालं आणि नागोरी नाव पडलं. त्यानंतर आम्हाला आमच्या म्हणजे पूर्वजांना उपजीविकेसाठी इथं काही धंदा पाणी करायच्या हिशोबानं त्यांनी ज्यावेळेस जागेचा वगैरे शोध केला तर धोंडेनाथ संस्थानचे ज्यावेळेस ते कोणी पूर्वज होते त्यावेळेस त्यांच्याकडे असे बरेच हेमडपंथी वाडे होते. ते किमान असे शेकडोन वाडे असतील त्यावेळेस. हिशोबाने आमच्या पूर्वजांनी त्यांना सांगितलं आम्हाला एक जागा राहायच्या हिशोबाने द्या. मग ते म्हणे आमच्या वाड्याला तुम्ही कोणत्याही वाड्याला ठेवा एका, आणि त्याच्यात फक्त त्यांना म्हणजे त्याचा मोबदला काय, साफसफाई करणे, देवपूजा करणे, दिवा लावणे. ओके ओके. त्यात ह्या वाड्यातच एक जुना गणपतीची मूर्ती आमची जुनी जी गणपती आहे ते त्याला रिद्धी सिद्धी आजूबाजूला हे आता आपण बघूत आत जाऊन. पण हे त्यावेळेस पासून ती मूर्ती आहे. आणि असेच आमच्याकडे त्यावेळेस 7 वाडे आले. हा एक वाडा सध्या हयात आहे, बाकीचे वाडे सगळे जीर्ण. आमचे पूर्व स्वातंत्र्य सेनानी बी होते. यांनी गांधीजी सोबत तांबडपत्र सुद्धा मिळवले. आणि त्यांचे नाव आहे गुलाबचंद नागोरी. हैदराबाद मुक्ती संग्राम मध्ये त्यांचा फार मोठा रोल. आमचे वडील आहेत रतिलाल नागोरी यांचं नाव आहे. यांचं वय वर्ष सध्या 72-75 चालू आहे. या वाड्याला फक्त साफसफाई करून पूजा अर्चा करून राहणे हे भाडं. कालांतराने ह्या वाड्याला 4 आणे 8 आणे 12 आणे नंतर 4 आणे 8 आणे भाडं चालू झालं. नंतर 2 रुपयापर्यंत भाडं आलं. 2 रुपयापर्यंत भाडं आल्यानंतर मग यांना असं वाटलं आता हे भाडं खूप राहिलं आमच्या पूर्वजांना. मग ते म्हणे तुम्ही विकत घेऊन टाका. मग त्यावेळेस ते वाडा त्यांच्याकडून जगन्नाथ महाराज असताना 6700 रुपयाला त्यावेळेस घेतलेले. असे त्यावेळेस हे त्यावेळेस घेतलेले 1962 त्यावेळेस असे 6-7 वाडे आम्ही घेतले. आता ही जो वाडा आहे 2 मजली आहे. खालचं बांधकाम हे तुमचं चिऱ्याचं आहे. आता ह्याच असं आहे, हे जे बांधकाम आहे हे आता आज जे आपण बघतो हे रोड लेवल नाही. याला आजही 5 पायऱ्या खाली निघतो. हो, त्याच्यानंतर हे रोड भरलाय आणि याला अंडरग्राऊंड आहे सगळं खाली. इथून खाली हे जे खटकी का इथून खालचा बेस इथून 3 फूट, इथून खाली अंडरग्राऊंड. ही जी काळी पट्टी दिसते 1 मिटाची ही, तर हे जे पूर्ण हे जे काळी पट्टी आहे हे पहिला मजला आणि ते वरचा टॉप जे काय ते दुसरा मजला. आणि हे जे विंडो दिसतात का 1 2 3 4 5 6 हे जुनं चुलीचं घर जे हे 22 फूट हाईट आहे. मग आपण आता एक्झॉस्ट फॅन जे वापर करतो आपण सध्या एक्झॉस्ट फॅनचा जो वापर करतो का तो एक्झॉस्ट हे जुने एक्झॉस्ट आहे. हे आपल्याला आतून किचन मध्ये हे आपल्याला आतून दिसायला भेटते. याच्यात जे आहे ना याच्यात जुनी नाली अशी आहे ते चिरेबंद नाली आहे. खाली चिरेबंद नाली आहे. याच्यातून माणूस जाईल अशी नाली होती. हे पाणी पूर्ण असं नदी काठाला पण ती भरून घेतल्यामुळे आता आपण मध्ये जाऊ वाड्यामध्ये. आता तुम्ही पाहताय ही चौकट आहे त्यांची आणि मला एवढं बारीक नक्षीकाम असलेलं हे आता याचं असं आहे बघा साहेब. हे जे दार आता मी लावलंय बरं का, हे दार आता लावलंय. आता हे दार तुम्ही उघडायचं, कसं उघडायचं ते तुम्ही ट्राय करा. तुम्ही पहा उमेश साहेब, तुम्ही पहा दार उघडून दाखव. हे काय उघडा नाही, हे उघडलं आता खोला ना दार. खोला आता खोला याला. आता हे तुम्हाला टॅग टाइम होऊन जमलं, नाही तर बरेचशा लोकांना दार उघडायचं म्हणलं जमत नाही. नुसतं असं लोटलं तर असं किती जरी लोटलं. आजही आम्ही गेले 190 वर्ष झाले, पण आमची पिढी आता 7वी आहे. आम्ही इतकं बिनधास्त ह्या वाड्यात राहतो.
या वाड्यात एकमेव इतकी एक एंट्री आहे, एकमेव इतकी एंट्री. याच एंट्रीतून आपण प्रवेश करू शकतो. याच्यात बी असं आहे का आम्हाला जर जायचं असं तर आम्ही लॉक वगैरे लावतच नाही. आम्ही एवढा आकडा काढून लावू, आकडा टाकला म्हणजे दार लॉक झालं. आता हे उघडणार, हे आकडा असा टाकला ही पट्टी अशी, हे लॉक झालं. याला लोटलं तर उघडलं जाणार नाही. आणि जरी उघडायला गेलं कोणी तर आतल्याला आवाज येईन, तो बाहेर येईल. आता हे असं जरी खोललं तर नवीन माणसाला असं लोटलं तर उघडले जाणार नाही. हे किती वेळ जरी लोटलं तर उघडले जाणार नाही. याचं असं आहे विशेष, ह्या एका हाताने हे ओढून धरायचं आणि एका हाताने हे लोटायचं, ही जी उघडले जाईल. मागची पट्टी आणि मागची पट्टी अशी आहे बा, ही त्या कोंड्यात येऊन बसते. ही दुसऱ्या दाराच्या कोंड्यात येऊन बसते. मधून दाखवा मला जरा. चला मध्ये. आता हेच आपण मधून बघू. फिरून आता हे असं. आता या कळीचे प्रकार आहे बा, इथले बी आतले बी. नाही राह ना पप्पा आहे बाहेर. हो, आता ही जी कडी आहे ही पूर्ण पक्की कडी झाली. खिळा काढून लावली तर बाहेरून जरी उघडायची असेल तर उघडू शकत नाही. ही कडी खोला बरं एकदा, पक्की आहे. हा, ओके ओके ओके. आता ही कच्ची कडी, आता खोला. ही जर कडी वरून लावली तर ही कडी बाहेरचा माणूस ज्याला माहिती तो उघडू शकतो. आता हे झालंय सगळं, हे आकडा लावून घ्या. आता ही जर कडी खालून लावली आपण, ही उघडणारच नाही. आणि त्याच्यानंतर परत हे सेफ्टी आपल्या रात्री याला आगळ म्हणतात. त्याला आगळ. आता हे पूर्ण सेफ झालं. इथून नो एंट्री कोणाला. बरोबर. तर असं या वाड्याचा मेन डोर झाला. या वाड्याचा येण्याचा आणि जाण्याचा दोन्ही आवाज होऊन कळतंय का माणूस गेलंय का आलंय. कारण की याच एक आवाज असा आहे, हा जातानाच येणार, असा आवाज उघडतानाच येणार. परत एकदा करा. आला मोठा आवाज, हे लावताना मोठा आवाज येतोय, हे उघडताना. उघडताना छोटा आवाज येईल, लावताना मोठा आवाज येईल. प्रत्येकाचं दार उघडायचं टेक्निक वेगवेगळा आवाज येईल. आमच्या आजोबा उघडला तर हे असा कमी आवाज येईल, लोटला तर असा जोरात आवाज. म्हणजे कळतंय का माणूस दार उघडू राहिलाय का लावू राहिला. दार कोणी उघडलं आजोबा बरोबर. म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या हाताने जर वेगवेगळे दार उघडले तर ते दार उघडले म्हणून सांगायचे का नाही फलाना माणूस आला म्हणून. पण आता ही आपण एंट्री केलेली, हा जो भाग आहे ही काय ते सांगा. आता हा जो जुना भाग आहे घोट्याचा भाग आहे. घोट्याचा गाईचा गोठा म्हणून राहायचा. इथं गाईची दावण होती. आता हे मॉडिफाय केलं आम्ही. इथं आम्ही पूर्वी सुविधा अशा नव्हत्या. संडास बाथरूम घरात नव्हते, सगळे संडास बाथरूम बाहेर राहायचे, वाड्यात नव्हते. मग आम्ही आता हे बांधकाम वगैरे करून इथं संडास बाथरूम काढली, इथं एक रूम काढली. इथं गाईची दावण राहायची. इथं गोठ्यासारखं राहायचं सगळं, पूर्ण खाली मातीचं राहायचं. इथं रांजण होते आतमध्ये. कुठं? इथं या वाड्यात. आता हे रांजण आम्ही बुजवले, इथले फोडले नाही. हे पूर्ण रांजणचं स्ट्रक्चर आहे. हे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ना, हे रांजण, हे पूर्ण दगडी, हे पूर्ण दगडी. हे सगळं दगडी. जेवढं खालचा फ्लोअर राहील तेवढा पूर्ण दगडी. डिझाईन आहे कुठली तरी? हो, एक कबूतरची डिझाईन आहे, दगडाची का ती? हो बरं. भिंतीवरच काढली, भिंतीवरच कोडलेले कबूतर. त्यानंतर इकडे बी आहे अजून कुठे, पण ते आता ते दिसना झाली. इथं खाली दबले ते फर्निचर मध्ये. इथे एक डिझाईन होती, ती बंद झाली. बरोबर. ही जागा काय? इथे एक रूम आहे छोटी. ही रूम आहे. ही त्या काळात नुसती रूम म्हणून होते. नंतर आम्ही त्याला डब्याचा संडास केलता आजोबाच्या वडिलांच्या हिशोबाने. नंतर त्यानंतर आपले फ्लॅशचे संडास वगैरे झाले, पण पूर्वी वाड्यात संडास नव्हते. चौक आलं पूर्ण. हे चौकाला कडी नेहमी जनावर वगैरे बांधायचे. हे अंडरग्राऊंडला जायला इथे धान्य वगैरे भरून ठेवायचं. हे पूर्ण अंडरग्राऊंड आहे खाली. हे बळद म्हणते त्याला. आता या वाड्यामध्ये किती बळद येतात? अशा ह्या वाड्यात आता प्रत्येक रूम वाईज बळद म्हणलं तरी चालू. बर. आता ह्या ओसरीत 2 बळद आहे. या ओसरीमध्ये याला चौक आणि ओसरी म्हणायचं. इथं एक बळद आहे, इथं एक बळद आहे, आणि इकडे एक बळद आहे, इकडे एक बळद आहे. आता ह्या बळदला ही एंट्री आहे. एक मिनिट. ही एक बळद आहे, इथं एक बळद होती तुमची. नाही, त्या बळदला तिकडून विंडो आहे, फक्त विंडो दिसते. त्याला तिचं एंट्रन्स पलीकडे आहे ते.
हो त्याचा इंटरेस्ट पलीकडून फक्त हवा पास करण्यासाठी हे आहे तो. आणि आणि ही एक बळद ऐका या बळदाला तिथून एंट्री होती ती आम्ही बंद केली. आता हे विटाचं बांधकाम दिसत असेल हे आम्ही बंद केलं. बर या जुन्या स्टेपच आहे एवढ्या स्टेप होते हा दगडी स्टेप. हे जे आहे हे आम्ही नंतर केलंय ओटे वगैरे तिथं काही नव्हतं. म्हणजे आता हा तुमचा चौक आहे हा चौक आणि ह्या चौकाच्या बाजूला जे आहे ओपन स्पेस त्याला आता तुम्ही फरशी बसवली नवीन. तर ह्याला काय म्हणता तुम्ही? याला ही ओसरी होती ओसरी. आता ह्या ओसरीला बी काहीच नव्हतं ह्यात फरशी वगैरे आम्ही बसवली. त्याच्या आधी काय होतं? हे पूर्ण दगडच होता सगळं. हे पूर्ण दगड आणि इथे सिमेंटाचा कोबा होता जुना. आणि प्रत्येक जागेवर असे कठडे होते. कसे? एक मिनिट. हे कठडे प्रत्येक जागेवर होते. हे चौकून होतं काही? हो हे चारीकून होतं. फक्त त्या एंट्रीला आणि ह्या एंट्रीला दोन जागेवर बंद होते. आता हे म्हणजे असं झाली यांची अवस्था. हे काही फार बेकामी झाली म्हणून आम्ही ती काढली. बघा यांची प्रत्येकाची जर नक्षी तुम्ही पाहिली तर ही याला कुठे खिळा नाही काही नाही. हे एकाच एक फसवलेलं आहे. हे जर खोललं तर ही पूर्ण फ्रेम मोकळी होणार आणि परत लागणार. एवढी याच्यात डिझाईन आहे एवढी याच्यात कारागिरी. प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला सांगतो असे जॉईंट आहे. आता हे आपल्याला कलर मुळे जाम झाले नाही तर हे असे खोलता येते आणि लावता येते. बरं हो मनी येते सगळे. आणि पूर्ण फ्रेम तयार होते आणि असं हे सगळी फ्रेम. आता ही विदाउट कलर ही कठडे सगळे खाली चौकामध्ये होते. सगळ्या चौकाला होते सबंध चौकाला कठडे. आणि इथून एक एंट्री होती. ही पूर्वीची बैठक होती आहे इकडची. आणि आता आपण काय म्हणतो वास्तुशास्त्र. आणि पूर्वी वाडे सगळे शास्त्रोक्त होते. आता हे ईशान्य साईडला पहा देवाची जागा आणि बैठक. ईशान्य साईडला इथं तिजोऱ्या वगैरे राहायच्या. आता इथं जे येतं आमचे कपाट वगैरे होते. इथं यांचा डेस्क राहायचा आमच्या त्या कामांचा. इथं मुनिमजी वगैरे बसायचे काम करायचे. ही तिजोरी राहायची. इथं एक अजून सुविधा अशी होती पूर्वी लाईट वगैरे काहीच नव्हते. आता ते नाही राहिले. लाईट वगैरे काही नव्हते. ज्यावेळेस शेठजी इथं बसायचे त्यांना वारं कसं द्यायचं म्हणून इथं एक छोटस हुक होतं लोखंडी आणि एक हुक इथं होतं. ह्या हुकला एक रॉड होता लाकडाचा आणि त्या रॉडला एक पडदा होता आणि त्या पडद्याला एक दोरी होती. ती दोरी इथं राहायची इथं या हुकामध्ये. आणि इथं माणूस बसून ओढायचा म्हणजे त्या शेठजीला वारं लागायचं. पडदा खाली म्हणजे ते पडदा हलायचा मग ती वारं लागायचं. बरोबर. पंखा त्यावेळेसचा पंखा. एक माणूस असतो एक माणूस तिथं बसला राहिला बिचारा. आता आपण ते काय म्हणतो त्याला लोहाराच्या भात्याला कसं हलवतो तसं ते आपला दोरी ओढायचा आणि इथं हे पडदा असा 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 असं थोडक्यात असं व्हायचं बा. हे असं 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 हलायचं खाली वारं लागायचं. आणि ही काय हे इथून एंट्री आहे. इथं पलीकडे एक वारा होता तो तोडला आम्ही आता. तर ही एंट्री आहे त्याची. जोडवाडा होता. जोडवाडा नाही हे वाड्याचं एक पोर्शन होतं ते थोडस जीर्ण झालं. हे जीर्ण झालं मग हे पाडून टाकलं. म्हणजे वापराची जागा होती. वाड्यातलीच होती जागा पण ते एक साइड पडली म्हणून काढून. खांब आहे. आता खांब एकदम मजबूत आहे. आणि ही लाकूड कोणतं आहे? हे पूर्ण सागवान लाकूड आहे आणि हे इतकं जुनं सागवान आहे. याला आता कलर दिसू राहिलाय आजही पूर्ण वर बिगर कलरचा आहे. इथं कुठंच कलर नाही. दरवर्षी तेल पाणी व्हायची नुसती. आणि ह्या प्रत्येक डिझाईन मध्ये डिझाईन वेगवेगळी दिसणार तुम्हाला. हे खालची पान आहे का एकही पान सेम डिझाईन दिसणार नाही. हे खालचं पान प्रत्येक तुम्ही असं दुर्बीण सर्च करा का याच्यात सेम डिझाईन एकही दिसणार नाही. हे पूर्ण चौकाचे पान आहे. चौकोनी. आता हे जे फुल आहे हे फुल वेगळं दिसणार हे फुल वेगळं दिसणार हे फुल वेगळं दिसणार हे फुल एकही असं सेम दिसणार. लव त्यानंतर बापरे किती लहान डिझाईन बघा नाही. म्हणजे ही एक मिनिट ही जी चौकातून हे जी पान लावलेले आहे त्याच्यावरती डिझाईन आहे आणि ती डिझाईन जी आहे ती रिपीट होत नाही असंच म्हणणं? नाही रिपीट होत नाही. आणि परत ही सगळी हस्तकला आहे. ह्यानंतर हे जे आहे ना हे तुम्ही डिझाईन नाही समजायचं. हे जे आहे हे लोखंडी खिळे आहे खिळे. बर. हे खिळे इथून गरम करून वरपर्यंत घातलेले आणि वरच्या लगला मोल्ड केलेलं आहे. बर. म्हणजे हे पानाचं ते सपोर्ट आहे. हे निघू शकत नाही. म्हणजे तो खिळा वरच्या लगला फोल्ड केलेला आहे. आणि हे बी खिळे आहे सगळे. हे प्रत्येक खिळे वरच्या लगला सपोर्ट झालेले.
ही सिस्टीम मी पहिल्याच पाहतो बरं का. ही जी खिळे घुसवण्याची हे जे आहे ना, आता आपण पिल्लर बनतो, पिल्लर, हे पिल्लर आहे जुने, हे त्यांचे सपोर्ट आहे. आणि इथं हे दोन्ही लगलं, हे सपोर्ट, हे एक एक खिळा आहे, तो कमीत कमी 1.5-1.5 2-2 फूट आहे, वर जाऊन तो मोल्ड झालेला आहे. बापरे. पण आता ह्याच्यावर सुद्धा तुमची डिझाईन आहे बघा. हो, डिझाईन अशी दिसत नाही कुठे माळवता. नाही, ही सगळी आणि कार्विंग आहे, आणि जुनी आहे. कार्विंग जुनी आहे. जुनी कार्विंग. आणि ही मला पानाचं फारच म्हणजे सुंदर वाटलं की कुठंच पान हे फॉरेनच्या लोकांनी हे पूर्ण डिझाईन आम्हाला मागितली होती. त्यांच्या रेट मध्ये आपल्या इंडियन करन्सीच्या हिशोबाने किमान 25-30 लाख रुपये मागितली होती. एवढे आम्ही काढून घेऊन जातो म्हणे. म्हणलं होतं मी आता नाक कापल्यासारखंच झालंय, आम्हाला द्यायचंच नाही म्हणलं. ही कार्विंग सगळी 25 लाखाला. हो, पूर्ण सेटअप आम्ही काढून घेऊन जातो म्हणे. बापरे. त्यांना काय त्याच्यात दिसलंय काय नाही देवाला माहिती. नाही, तिथे फुकट तुम्हाला थोडी देणार होती ती. म्हणे आम्ही बी एक म्युझियम बनवून राहिलो म्हणे. प्रत्येक पानामध्ये डिझाईन आलं. हो, इथं पण डिझाईन आहे. हो, प्रत्येक पानात वेगळी येणार तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी. इथं पण आहे वेगळी येणार. तिथे बी वेगळी. इकडे दाखव. प्रत्येक म्हणजे खानामध्ये एक वेगळी, एक खण आहे ना टोटल. आता इथं काय आहे? हे रूम आहे बा, हे जुने रूम होते. इथं पण रूम आहे. आणि ही लॉक वेगळं दिसायला. हे वेगळं म्हणजे हे आता कसं आहे, इथं पूर्वी असे लोखंडी याला दंडाळे म्हणायचे. दंडाळा दाखवतो येतात. इथं आता ही फक्त ट्रॅक्टरची चाबी आहे आपली, पण दंडाळा दाखवतो मी तुम्हाला कसं होतं. हे बी दाराची पद्धत अशीच आहे. हे असं ओढल्याशिवाय ते बी उघडत नाही. बर. आता हे रूम आहे, यांना काही म्हणजे एंट्रन्स तुमचा खाली वाकून जायचा आहे. ह्याला वाकूनच नाही. याचं एक आख्यायिक आहे. पूर्वी फार दरोडे वगैरे पडायचे आणि हमले व्हायचे, राजा महाराजाच्या वेळेस युद्ध व्हायचे. जर कोणी असलं तर त्याला वाकूनच यावं लागायचं. आणि वाकून आला का त्यावेळेस फटका मारायचा बस. जर काही असलं दुश्मन तर त्याच्यावर वार हे करायचे. आणि त्याच्यामुळे या प्रत्येक दाराची हाईट 4-5 फुटाच्या वर नाही. आता हे बाई कुठं आहे, 4.5 फूट बी हाईट नाही. म्हणजे आता हे 5 फुटाचं उपर नाही, हे सुद्धा पूर्ण बसत नाही त्याला. 4 फुटाची हाईट आहे. 4 फुटाचं एवढेच दार आहे सगळे आत. बरोबर. आणि ही रूम आहे इथे. त्यात काय मॉडिफिकेशन केलं? ह्याच्यात मॉडिफिकेशन केलंय. पूर्वी हे सगळ्या दगडाच्याच भीती होत्या, आता आपण या भीती करून घेतल्या, प्लास्टर केलंय. आणि हे लाकडं आहे, याला सिलिंग केलंय. आता आपल्याला पुढच्या रूम मध्ये भेटल. इथं झालंय, पुढच्या रूम मध्ये अजून खण आहे तशीच. बरं. आणि फरशी तेव्हाची का जुनी? नाही, जुनी नाही, आताची. त्यावेळेस सगळं कोबा होता आणि मातीच होतं सारं. आजही सगळं पांढऱ्या मातीचंच घर आहे. याला सिमेंट नाहीच आतमध्ये, चुना आणि पांढरी माती. बर. म्हणजे आतल्या भिंती मातीच्या आहेत. हो. ही अशा रूम किती येतो इथं? अशा सगळ्या 3 रूम आहेत. 3 रूम आहेत खाली. आता हे असे खण आहे बा. हे खण तुम्हाला जे पलीकडे दिसायला नाही, असे खण आहे. असेच खण सगळीकडे आहे. बर. आणि हे टी गर्डर आम्ही करून घेतलं. हे 22 फूट हाईटीचं किचन होतं इथं. हे बंद केलं आम्ही, तिकडचं चालू ठेवलं. बरं. अच्छा, खालच्या ग्राउंड फ्लोअरला 3 रूम आहेत. वर बी तेवढ्याच आहेत. वर पण तेवढ्याच आहेत. दुसऱ्या माळ्यावर. हो. पण तिथं सगळं मातीच आहे सध्या. मग ते वापरत नाही. आता हे बी मॉडिफाय केलंय. इथं आता काय होतं, इथून पायरी होती, इथे एक फळी होती का, हे बंद केलंय. हे दिसन पहा तुम्हाला, हे बंद केलं. हे काय होतं? आत इथून चढायला पायरी होती वर. आता ह्याच्या मागे झिन आहे, भिंतीतून झिने राहायचे बा. 3च पायऱ्या आहे फक्त. आणि इथून फर्स्ट फ्लोअरला जाता येत होतं का? हो. तीन पायऱ्यात पूर्ण माणूस वर जायचा. बर. उंच पायऱ्या. आणि याच एक आहे असं का अशी 6 जिने होते. जे ज्या रूम मध्ये असन तो डायरेक्ट अंडरग्राऊंड पर्यंत जायचा. बर. अशी ह्याच घराची रचना आहे. म्हणजे त्या रूम मधला माणूस इथं येईन, इथला माणूस ह्या अंडरग्राऊंडला जाईल. त्या अंडरग्राऊंडला इथून एंट्री होती पहिले. बर. हे बंद केली आहे. म्हणजे डायरेक्ट ह्या तळघरात जाईल.
त्या घरातला माणूस वरच्या झिरोतून आला का त्या तळघरात जाईल, त्या तळघरात त्या वरचा माणूस त्या तळघरात जाईल. अंडरग्राऊंड व्हायचे ज्यावेळेस काही दरोडे वगैरे पडायचे त्यावेळेस. नाही, हे वाडा किती स्क्वेअर फूटचा असेल साधारणतः? हा साधारण 4000 स्क्वेअर फूटची मध्ये. मग ती 4000 स्क्वेअर फूटला सगळं अंडरग्राऊंड तळघर आहे? हा तळघर आहे, पूर्ण? फक्त 2 जागेवर भरलेलं आहे, हा, बाकी सगळं तळघर आहे. बर. आता हे चौकच्या खाली एक भरलेलं आहे, इथं तळघर नाही. आणि ह्या कोपऱ्याला एक भरलेलं आहे, कारण की ती देवाची जागा राहायची, ईशान्य साईड राहायची, मग ते बाकी इथं एवढा पट्टा भरलेला आहे, बाकी सगळं तळघर. पान आहे हे डिझाईन केलेलं, काळ दिसतंय ते, त्याच्यावर ही कठाडा आहे, आणि कठाड्याच्या वर पण एकदम कलाकुसर खांब आहे. हो आहे, कलाकुसर खांब आहे. याच्यानंतर आतल्या गॅलरीला सगळी डिझाईन होती, निघाली. हा ती दिसत असेल पाहतो मला तिथे ते होल पडलेले बा, हे कमानी सगळ्या निघून गेल्या, सेम अशीच डिझाईन आतमधून होती. बर. हा, हे गॅलरीला पूर्ण आतून डिझाईन होती. आणि याच्यानंतर रूम होत्या. आता वरचं बरचसं पडायला झालंय, पण आता काय झालंय का आमच्या वडिलाची इच्छाच नव्हती का वाड्याचं डिमोलेशन करावं. ते म्हणते आज 1 कोट काय 2 कोट घालून असा वाडा तयार होणार नाही. आणि ह्या वाड्यात कसं आहे, गरमीत थंडी, थंडीत गरमी, पावसात म्हणजे स्लेम क्लायमेट, असं क्लायमेटचा बदल होत नव्हता. क्लायमेट जे आहे समजा आता आज 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 एवढी हीट आहे, पण आपल्याला काही याच्यात जाणवत नाही. आपण एसी मध्ये फॅन जर चालवला संपलं. त्याच्यामुळे आमच्या वडिलांची इच्छाच नाही. इथून आमच्या वडिलांचे म्हणजे 5 भाऊ येते सख्खे, 4ही भाऊ बाहेर गेले, हे एकटे जिथं राहिले. आमचे आजोबा 3 भाऊ होते, त्यांचे 2 बंधू बाहेर गेले, एक संभाजीनगर गेले, एक सेलूला गेले. आणि त्याच्या आधी यांचे पंजोबा जे होते ते एकटेच होते. असे 7 पिढ्या तर आमच्या इथं प्रॉपर झाल्या का ते आम्ही तुम्हाला याच्यातलं सगळं वर्णन सांगू शकतो का आमची 7वी पिढी आहे. 7वी पिढी? हा 7वी पिढी. आणि 7वी पिढी 1830 ला तुम्ही इथं राहायला आले, आणि त्याच्या आधी कधी बांधला असेल? कधी बांधला असेल म्हणजे ह्या वाड्याचं कमीत कमी कालावधी 400 ते 450 होती. नाथ महाराजाच्या आधीची वाडी. नाथ महाराजाला 421-25 वर्ष झाली, त्याच्या आधीची ही वाडी. बर. कमीत कमी ह्या वाड्याची लाईफ किमान अबो 500 इयर्स. हा 500 वर्ष आधीचीच. पण एवढा मेंटेन केला, हे ठेवलंय मेंटेन, त्यामुळे राहिले. याला मेंटेन ठेवायचं म्हणजे कसं आहे, याला दरवर्षी काही ना काही कुठं ना कुठं डागडुजी करणंच आहे, ठेवणंच आहे. आणि एक परिवार आमचा याच्यात राहतो म्हणून ही साफसफाई. नाही तर ह्या वाड्यात जर आता पूर्वी कुटुंबाचे कुटुंब राहायचे, पण आता नाही राहू शकत, कारण की रूम्स नाही, व्यवस्था नाही, आणि मोठमोठ्या भीती आहे, त्याच्यातूनच झिने आहे. आता तुम्ही इकडे किचन बघताल ना, किचनला बी अशी हाईट आहे, पण ती आम्ही बंद केली. आता हे मला हे दाखवा, हे दरवाजा लावून घ्यावा, इथं पण डिझाईन आहे, ही बी डिझाईन आहे. आता हे इकडच्या रूम मध्ये जायचं आहे. अरे, आणि ती काहीतरी मग म्हणले होते तुम्ही, काय दाखवत होते? हो, तर हे जे ना दंडाळा दाखवतो. आता ही डिझाईन दाखवली बघा बघा. हो, प्रत्येक दाराला डिझाईन आहे, प्रत्येक घराला डिझाईन आहे ना. एवढी कलाकुसर बघा ना, किती बारीक कलाकुसर आहे, म्हणजे या चौकटीवर त्यांनी केलेली. आता ह्याला पैसे लोक देणार नाही तर काय होतील. आणि ह्या ज्या आहे ना, हे कलर्स मुळे ते थोड्याशा हे झाल्या, पण तुम्ही जर पाहिलं बिगर कलरच्या तर आजही एकदम क्लिअर आहे. हो, जिथं कलर केला नाही ते बरोबर आहे. आता इथं मी जवळून दाखवतो जरा थोडं. आणि ही डिझाईन रिपीट होत नाही, रिपीट होत नाही. प्रत्येक खानामध्ये प्रत्येक कारागीर वेगळा, करणारा वेगळा, डिझाईन वेगळी. त्यावेळेस काही कम्प्युटर नव्हतं, काही नव्हतं, जसं मनाला येईल तसे खड्डे करायचे. नाही, आता ही आता ह्याला कलर दिल्यामुळे थोडा जरा बदल दिसतोय. आणि त्या ह्याच्या पाठीमागे सुद्धा बारीक डिझाईन आहे बघा. ही पहा आहे, प्रत्येक म्हणजे फार कार्विंग आहे. कलर मुळे ती कार्विंग दिसत नाही, कलर मुळे थोडी कार्विंग ही होती बघा, किती डिझाईन. म्हणजे इथं वाड्यामध्ये म्हणजे एवढी कलाकुसर असलेला वाडा पाहिलाय नाही आहे, ह्याच्यापेक्षाही जास्त आहे. पण आहे बऱ्याच जागेवर म्हणजे जेवढे जुने वाडे तिथं त्या कलाकारांना खरंच सलाम आहे. बरोबर. आता ही कोणता भाग आहे तुमचा? आता ह्याला आम्ही मधलं घर म्हणतो. मधलं घर म्हणजे इथून तळघर आहे इथे खाली. बरं. आता ह्या तळघराला एंट्री कुठे आहे तुम्ही मला दाखवा. बर. आता तुम्हाला हे कपाट दिसतंय, या कपाट मध्ये एक फळी आहे खाली, खालच्या बाजूला. ही फळी अशी सरकती, आणि मग इथून तळघरात खाली माणूस जातो. चोर रस्ता दाखवतो आता. आता ही अंडरग्राऊंडला जायला जागा, इथून खाली अंडरग्राऊंड.
फारच म्हणजे हो. चोर चोर असते. आता तुम्हाला मी तिजोरी दाखवली असती खाली जाऊन, पण आता हे बाई इथून खाली उतरायला जागा. हा हा. आणि ही मला फळी एकदा आणखी लावून उघडून दाखवा बरं. ते परत आपलं कपाट तयार. त्याला कडी पण आहे. हो, छुपा मार्ग आहे. छुपा मार्ग आहे ना. आता हे जे आहे का, ही खिडकी आम्ही आत्ता केली. इथं फक्त एक विंडो होता छोटा, आणि इथं एक पायथा. ही तुम्हाला दाखवलं ही पाय, ही फळी इथून वर चढायचं, इथून इथं यायचं, इथून एवढी पायरी होती, इथून एवढी, इथून हे जिना आहे हे बंद केला आम्ही, इथून हे वरच्या रूमला जायचं जिना आहे. बरं बरं. मग ह्या वरच्या रूमचा माणूस इथं येऊन इथून डायरेक्ट अंडरग्राऊंड व्हायचा. आता हे बी इथं बी एक एंट्री आहे का, ही एंट्री जी आहे इथून खाली अंडरग्राऊंडला जागा आहे. इथून हो, आता पेट्या मांडल्या आम्ही, बंद केलं, इथून खाली अंडरग्राऊंड जागा आणि पलीकडून जिन्यातून माणूस तो खाली जायचा. ज्या रूम मध्ये जे राहायचं ते खाली जायचं. म्हणजे प्रत्येक रूम म्हणजे दरोडे वगैरे असे काही पडायचे, काही माहित पडायचे तर माणूस अंडरग्राऊंड. वरचं पण हे सागच आहे ना. हा, हे पूर्ण स्वागत आहे. हे जुने झोके असे हे जुनच आहे. हा, ह्याला जुनं आहे. ह्याला काय म्हणायचं तुमच्याकडे? याला हलकडी म्हणायचं. हलकडी. हलकडी ही हलकडी, ही जुनी हलकडी आहे. याला झोके जुने होते. हे साखळ्या आता नवीन आल्या, पूर्वी पितळी साखळ्या होत्या, चोफाळे मोठे होते. असे 3 चोफाळे होते या वाड्यात. बर बर. एक पलीकडे, एक बैठकीत, एक इथं. त्यानंतर मी तुम्हाला गणपती म्हणलो होतो. हे आता किचन आहे तुमचं? हे किचन आहे. आता हे त्यावेळेस वाड्यातलं गणपती आहे. ह्या गणपतीला कमीत कमी म्हणजे आम्हाला 200 वर्ष झाली यांची सेवा करता करता. बापरे. यांची पूजा अर्चा करताना. हे रिद्धी सिद्धी प्राप्त गणपती आहे आणि ह्याच्याकडे आम्ही कोणतंही साकडं घातलं का आमचं पूर्ण होतं. म्हणजे जुनं वाड्यातलं गणपती, वाड्यातलं त्या वाड्याबरोबर तुम्हाला मिळाला. हो, आणि त्याला पण दरवाजा आहे. त्याला पण दरवाजा आहे आणि त्याची व्यवस्था इकडे होती, पण आम्ही आता हे थोडस रिनोव्हेशन केलं म्हणून त्याचं आहे तशी फ्रेम इथं ठेवली. याला रिद्धी सिद्धी आहे आजूबाजूला. इकडे रिद्धी आणि इकडे सिद्धी. गणपती वाड्यातलाच गणपती. आता हे जे घर आहे ना, याला आम्ही मध्ये हे केलंय, सिलिंग केलंय. ह्याची 22 फूट हाईट आहे. आणि तुम्हाला जे म्हणलो होतो एक्झॉस्ट बाहेर म्हणलो होतो, हे एक्झॉस्ट आहे. जुने असे 6 एक्झॉस्ट आहे. आणि इथं चूल होती खाली. या चूल म्हणजे अशी होती पूर्ण, याच्या आतमध्ये बसून बाई स्वयंपाक करायची. बर. आणि ह्या चुलीतून पूर्ण धूर भिंतीतून वर जायचं, अजिबात घरात धूर नाही व्हायचा. बर. आणि हे स्लोप कसा दिलाय बघा ना. हे स्लोप किती पाणी असू द्या, कधीच पाणी येणार नाही आतमध्ये. आणि उजेड येणार, उजेड गरमणार नाही. किती स्वयंपाक केला तर धूर होणार नाही. आणि ती भिंतीची रुंदी पण कळते. भिंतीची रुंदी इथून दिसते तुम्हाला, काही किमान 3.5 आपलं 2.5 फूट 3 फूट असं. 3 फूट. इकडे हे न्हाणी घर राहायचं, हे बी भरलं आम्ही. आता तुम्ही तिथूनच व्हिडिओ घ्यायला लागला तर हे न्हाणी घर राहायचं. याला इथं खड्ड होतं, इथं बाजूला हौद होता, इथं बंब राहायचा, बंब पाण्याचा. जुना बंब आहे अजून. आणि ह्या खड्ड्यात बसून आमची आंघोळी वगैरे व्हायचं. वरचा भाग सगळा मोकळा राहायचं. हे सगळं ही न्हाणी घर होतं. बरोबर बरोबर. जुनं. वरून त्याला व्हेंटिलेशन. आधी थोडं रिनोव्हेशन मुळे थोडस चेंजेस झालं. खरंच जुन्या वाड्याचं वैभवच वेगळे. यालाही सुद्धा डिझाईन आहे. अरे बाबा. ही डिझाईन आता वरून आम्ही हे ते प्लाय मारल्यामुळे बंद झाली, नाही वर बी डिझाईन. त्या प्लायच्या वर तिथं पण होती का? हो, आहे. प्लायमुळे अर्धी बंद झाली. हो, पूर्ण बघा ही डिझाईन किती मस्त आहे. एवढा खण साहेब, एवढा जो खण आहे, पापड बडे, पापड बडी, हे आपले जे सवळ्याचे आयटम राहायचे ना, समजा लोणचं, आपण पापड करायचो, वड्या करायचो, काही तळल्या कोरड्या वगैरे करायचो. त्याच्याला लेडीजला काही प्रॉब्लेम आला 4 दिवसाचा, त्यांनी हात लावू नये त्याच्यासाठी हा माळूंचा होता खास. माळूंचा किचनच्या वस्तू सगळ्या इथं राहायच्या त्या सवळ्यातले. आता हे प्लाय इथं मारलेला आहे, याला कम्प्लीट हाईट 22 फूट आहे. 22 फूट आहे. आणि आता हे जिना आहे, ही जिना इथून वर जायला आहे. मी म्हणतो ना, इथं 6 जिने, 6 रूम आहे, 6 अंडरग्राऊंड. बापरे. प्रत्येक जिन्यातून प्रत्येक रूम मधला माणूस खाली आला. आता याच्या खाली सुद्धा जरी गेलो ना आपण, ह्या अंडरग्राऊंडला आता इथं जाता येणार नाही आपल्याला, कारण की ह्या अंडरग्राऊंडला इथं
कमीत कमी ह्याच्यामध्ये 1 2 3 6 तिजोऱ्या आहे खाली. तिजोऱ्या दगडी तिजोऱ्या. दगडी? हा. कशा असते हो दगडी? आता त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे का नाही माहित नाही. मी उतरलो त्यावेळेस काढला होता व्हिडिओ. भिंतीमध्येच आहे. भिंतीमध्येच? त्या तिजोरीचं असं होतं का त्या भिंतीत तिजोरी आहे. त्या भिंतीला एक स्पेसिफिक जागेवर दगड आहे आणि त्याला अशी धरायला जागा आहे. खाच थोडी. तो दगड काढला का त्याच्या आतमध्ये हात घातला का इकडे डीप मध्ये राहील. काही काही असं आहे, अशी कमान आहे त्याच्या साईडला बोगद आहे, ते काढलं का तिथून खाली हात घालायला जागा राहील. काही असं असे प्रत्येक जागेवर खाली ठेवायला पूर्वी काय होतं, खर्च पाण्याला काही नव्हतं, मोहराच होत्या आणि तेच सगळं धनधान्य राहायचं. तेच बँका नव्हत्या, लॉकर नव्हते, काही नव्हते. मग हे जुनी बँक जुनी लॉकर हीच.